विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 7th स्टँडर्ड मधील फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये आपण हाऊ टू कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल याविषयी आपल्याला ते कन्स्ट्रक्शन 4 पाहिलं. आपण कोणत्या अटीमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला ट्रायंगल काय करता येतो, ड्रॉ करता येतो, त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. आज आपल्याला पाहिजे आपलं कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट. Congruence of segment. Which segment are congruent? Congruence of segment. कोणते सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत ते पाहिजे. मग पहा आता कोणते सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. कोणत्या सेगमेंटला आपण कॉन्ग्रंट असं बोलतो की असे सेगमेंट की ज्यांची लेंथ ही काय असते या ठिकाणी इक्वल असते. म्हणजे AB हा सेगमेंट घेतला मी, पहा या ठिकाणी AB हा सेगमेंट घेतला, हा घेतला आपण 6 सेंटीमीटर. दुसरा घेतला मी BC, हा घेतला मी 5 सेंटीमीटर. आणि त्यानंतर तिसरा घेतला मी AC किंवा PQ म्हणून. PQ हा सेगमेंट घेतला आणि तो सुद्धा सेगमेंट आपण काय घेतला, 6 सेंटीमीटर घेतला. तर आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल की AB हा सेगमेंट, या सेगमेंटची लेंथ ही 6 सेंटीमीटर आहे. BC या सेगमेंटची लेंथ किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. आणि PQ या सेगमेंटची लेंथ किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारचे 3 आपण काय केले, सेगमेंट घेतले. मग या सेगमेंटमध्ये लेंथ किंवा सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट काय म्हणतात आपलं, PQ. का? कारण की लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ. बरोबर, लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ. म्हणजे AB आणि PQ या सेगमेंटची लेंथ कशी आहे, इक्वल आहे. आणि AB आणि PQ या सेगमेंटची लेंथ इक्वल असल्यामुळं सेगमेंट AB आणि सेगमेंट PQ हे काय होतात, त्या ठिकाणी कॉन्ग्रंट होतात. हे दोन्ही काय म्हणतो आपण, या ठिकाणी यांना म्हणतो आपण कॉन्ग्रंट सेगमेंट. म्हणजे लक्षात आलं कशावर ठरलं मी की ज्यावेळेस मी पाहिलं त्या ठिकाणी की त्यांची जी लेंथ आहे ती दोन्हीची कशी आहे, इक्वल लेंथ आहे, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण कॉन्ग्रंट सेगमेंट. परंतु BC आणि AB ही सेगमेंट पाहिले, या सेगमेंटमध्ये त्यांची लेंथ ही डिफरंट आहे, म्हणून या दोन्ही सेगमेंटला आपण कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. कारण काय, याची लेंथ डिफरंट आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं का की कोणते सेगमेंट कॉन्ग्रंट असतात, की ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल असते. बरोबर, ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल असते ते सेगमेंट काय असतात, या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल, इफ given line segment are equal in length, they are congruent. In length they are congruent. त्यावेळेस ते काय असतात, दोन्ही कॉन्ग्रंट असतात. बरोबर, अलग लक्षात आपला या ठिकाणी इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल, तुम्हाला दिलेले लाईन सेगमेंट जर इक्वल असतील कशामध्ये, तर त्यांच्या लेंथ मध्ये. म्हणजे त्या दिलेल्या लाईन सेगमेंटची लेंथ जर इक्वल असेल तर ते लाईन काय असतात, कॉन्ग्रंट असतात. बरोबर, या पद्धतीमध्ये म्हणजे आपण कॉन्ग्रंट म्हणालो की असे लाईन सेगमेंट की ते त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील. बरोबर, ज्यांची लेंथ इक्वल असेल असे काय या ठिकाणी लाईन सेगमेंट या ठिकाणी कॉन्ग्रंट दिले आहे. मग ह्याच्यावर आधारित आपल्याला काय केलं, प्रॅक्टिस सेट 6 दिलाय. तो प्रॅक्टिस सेट आपण काय करतो, त्या ठिकाणी 6 हा पाहणार. मग प्रॅक्टिस सेट काय करू आपण, 6 पाहू. बघा त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 6, प्रॅक्टिस सेट 6 पहा. आता काय सोपं एकदम, बघा सोपा पार्ट आहे अतिशय. प्रॅक्टिस सेट 6, प्रॅक्टिस सेट 6 काय दिलं बघा, लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. काय सांगितलं बघा, लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला लाईन सेगमेंट दिले, ते लाईन सेगमेंट कोणते लाईन सेगमेंट इक्वल आहे ते आपल्याला काय केलं या ठिकाणी विचार. या ठिकाणी लाईन सेगमेंट घेतला आपण, हा घेतला, याला पॉइंट दिला आपण G, याला काय म्हणलं आपण G, हे MR हा सेगमेंट दिलाय. त्यानंतर
EG हा एक सेगमेंट दिला बघा. EG हा एक सेगमेंट दिलाय. याचा घेताना मी काय करतो की कोणते कोणते इक्वल आहेत ते पाहू आपण या ठिकाणी. हे जी, त्याला काय नाव दिलं आपण NG. कोणतं नाव दिलं आपण NG. त्यानंतर DG या ठिकाणी DG. त्यानंतर DE. आता DE घ्यायचं आपल्याला. DE पहा या पद्धतीमध्ये इथं हा DE पुढे. आणि त्यानंतर BG हा BG आणि त्यानंतर GC हा सुद्धा आपल्याला दिलाय. तो GC बघा या ठिकाणी GC नाव दिलं GC. बरं, तर आता काय विचारलं बघा लक्षात घ्या की आपल्याला 4 पेअर विचारलं. 1 2 3 आणि काय 4. बरोबर. प्रॅक्टिस सेट 6 मध्ये राईट द नेम्स ऑफ पेअर्स कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. ही जी फिगर पाहायची, या फिगर मध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंट असणारे काय करायचे त्या ठिकाणी सेगमेंट लिहायचे. मग तुम्हाला आता सांगितलं की कॉन्ग्रुएंट असणारे सेगमेंट कोणते, कशी ओळखायचे. आपल्याला त्यांची काय करायची लेंथ मोजायची. मग त्यांची लेंथ माहित करून घेतल्यानंतर आपल्याला ते सेगमेंट काय मिळतात कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही हे आपल्याला कळतं. सेगमेंट कॉन्ग्रुएंट केव्हा म्हणणे, ज्यावेळेस दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल त्यावेळेस ते सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. किंवा ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल असते ते सर्व सेगमेंट हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट टू ईच अदर, एकमेकांना काय असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. आता काय केलं, यूज अ डिवायडर टू फाइंड देम म्हणले. डिवायडरचा आपला उपयोग करायचा, याला म्हणतो आपण डिवायडर. ह्याच्यामध्ये याचा उपयोग करून आपल्याला पाहायचं. आता पाहू आपण NG हा पाहू आधी पहिल्यांदा. NG हा कितीचा बघू, हा NG बघा लक्षात घ्या. हा NG घेतला आपण. आता त्याच पद्धतीमध्ये दुसरा काय होईल GM. बरोबर, हे GN आणि GM त्याला म्हणू. म्हणजे पहिला बघा लक्षात घ्या, डिवायडर नुसार ह्या दोन्हीचं डिस्टन्स GN आणि GM चं डिस्टन्स कसं आहे सारखे आहे. म्हणून पहिलं काय होईल या ठिकाणी सेगमेंट GN कॉन्ग्रुएंट सेगमेंट GM. कोणता GM. GN आणि GM हे दोन्ही सेगमेंट काय कॉन्ग्रुएंट आहेत, कारण डिवायडर नुसार आपण पाहिलं की त्यांची लेंथ कशी आली या ठिकाणी इक्वल आली. बरोबर. तसंच GM आणि GR हे दोन्हींची लेंथ सुद्धा कशी आहे इक्वल आहे बघा लक्षात. GM आणि GR म्हणून इथं काय लिहितात आपला सेगमेंट GM कॉन्ग्रुएंट सेगमेंट GR. GM आणि GR हे दोन्ही सेगमेंट काय त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे. आता त्यानंतर बघा लक्षात द्या की असंच म्हणता येईल. मग आता GM आणि GR म्हणजे GN हा GM ला कॉन्ग्रुएंट आहे, GM हा GR ला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच सेगमेंट बघा लक्षात द्या. आता इथं लिहिलं मी GN कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय होतोय GR. बघा लक्षात घ्या, हा GN आणि GR सुद्धा काय कॉन्ग्रुएंट आहे. GN आणि GR हे सुद्धा काय आहेत कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून GN आणि GR सुद्धा काय करू आपण या ठिकाणी कॉन्ग्रुएंट करतो. आता त्यानंतर राहिलं कोण बघा लक्षात द्या GE मोजून घेऊ आपण. GE बघा आता DG पाहू आधी पहिल्यांदा. हे DG. आता DG हा किंवा GD हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे का नाही, याला कॉन्ग्रुएंट आहे का नाही. इथं सुद्धा कमी आहे. म्हणजेच आपल्याला GE आणि कोणता पाहायचा बघा लक्षात घ्या GB पाहून घेऊ. GE आणि GB हे दोन्ही काय त्या ठिकाणी एकमेकाला कॉन्ग्रुएंट होतात. म्हणजेच सेगमेंट GE कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय GB. GE आणि GB हे दोन्ही सेगमेंट काय त्या ठिकाणी बघा लक्षात घ्या कॉन्ग्रुएंट होतात. म्हणजे काय हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. हे इथे या पद्धतीमध्ये मी त्याला काय करतो
हे खूण देतो, साईन देऊ आपण, आणि हे तिन्ही सेगमेंट ही एकमेकाला काय आहे तर कॉन्ग्रंट आहे, त्यांची लेंथ कशी आहे इक्वल आहे, म्हणून जीएम हे जीएम हा जीएम ला कॉन्ग्रंट आहे, जीएम हा जीआर ला कॉन्ग्रंट आहे, तसंच जीएन आणि जीआर सुद्धा कसे कॉन्ग्रंट आहे, आणि यांच्यामध्ये जर विचार केला तर जीई आणि जीबी हे दोन्ही काय तर कॉन्ग्रंट आहेत, एकाच लेंथचे आहेत. हे आपण सगळं काय केलं डिवायडरच्या युजिंग डिवायडर मी काय केलं या ठिकाणी ते इक्वल आहेत का नाही ते मेजर करून घेतलं, आणि त्यानुसार ते काय केले या ठिकाणी सेगमेंट कॉन्ग्रंट आहे. फक्त इथं कोणते मिळाले आपला हा जीबी आणि जीसी हे दोन्ही कॉन्ग्रंट मिळाले आहेत, फक्त हे दोन सेगमेंट वेगळे आहेत, यांच्यामध्ये यांची लेंथच वेगळी आहे, ही कुणाशी मॅच करणार नाही, कुणाशी इक्वल नाही, म्हणून हे कॉन्ग्रंट एकमेकांना कुणाशी होत नाही. आलं लक्षात या पद्धतीमध्ये. त्यानंतर सेकंड नंबर पाहू आपण. सेकंड क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन इनी, म्हणजे नंबर लाईन दिली बघा, लक्ष द्या या ठिकाणी, किंवा लाईन दिली, त्या लाईन मध्ये आपल्याला काही पॉइंट दिले, आणि त्या पॉइंट मध्ये सर्वांचं या ठिकाणी काय पॉइंट इन डिस्टन्स बिटवीन द गिवन पॉइंट आर इक्वल, म्हणजे जे लाईन वरती जे आपण पॉइंट घेणार आहे त्या पॉइंट वरचं डिस्टन्स हे काय केलं त्यांनी इक्वल दिलं आपल्याला, बरोबर. मग या पद्धतीमध्ये मी काय केली, इथं लाईन घेतली आणि सगळ्यांमध्ये डिस्टन्स काय करू आपण, किती पॉइंट दिले बघा, लक्ष द्या 9 पॉइंट दिले. आता लक्षात किती पॉइंट दिले आपल्याला 9 पॉइंट दिले. मग आता इथून मी काय करतो ते पॉइंट घ्यायला सुरू, सगळ्याची लेंथ काय करू आपण इक्वल घेऊन टाकू, त्यांच्यामधलं डिस्टन्स काय करू या ठिकाणी त्या पॉइंट मधलं डिस्टन्स हे काय करायचं आपल्याला इक्वल घ्यायचंय. ते मी काय केलं 1-1 सेंटीमीटरचं स्केल आहे माझ्याकडे, त्या स्केलनुसार 1-1 सेंटीमीटरचं काय केलं या ठिकाणी डिस्टन्स आपण काय केलं या ठिकाणी घेतलं, बरं. ही लाईन सेगमेंट आहे आपली, सॉरी लाईन नंबर लाईन किंवा नुसती लाईन म्हणून आपण, त्याच्यावरती काही पॉईंट दिलेत आपल्याला, हा क्यू आहे, त्यानंतर हा पी, नंतर झेड मुळे, त्यानंतर वाय. या पद्धतीमध्ये आपल्याला काय केले हे पॉईंट दिलेत वाय, त्यानंतर एक्स, किंवा वाटल्यास काय करू हे जे मोठ्या मोठ्या लाईनमध्ये मी काय करतो या ठिकाणी नंबर लाईन घेतो, आणि अंदाजे आपण काय करू या ठिकाणी त्यांच्यामधलं डिस्टन्स इक्वल होतं, म्हणजे हे काढताना आपल्याला सोपं आहे, बरोबर. इथं पहिला पॉईंट दिला आहे क्यू, त्यानंतर दुसरा पॉईंट आहे पी, थोडं त्यांच्यामधलं डिस्टन्स आपण झेड, हे सगळे एका इक्वल डिस्टन्स आहेत असे गृहीत धरलं आपण या ठिकाणी. एक्स, त्यानंतर डब्ल्यू, एक्स डब्ल्यू, हे डब्ल्यू, इथं खाली डब्ल्यू, त्यानंतर ए बी सी, ए बी, इथं काय सी. या पद्धतीमध्ये काय केलं आपण त्या लाईन वरती आपल्याला दिलेले पॉइंट आहे, आणि असाच गृहीत धरलं की यांच्यामधलं डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर, सगळ्याचं डिस्टन्स कसं आहे इक्वल आहे, बरोबर. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला काय की ए बी हा सेगमेंट कुणाला कॉन्ग्रंट आहे हो, आपण या ठिकाणी पहिला बघा लक्षात द्या सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट डॅश. त्यानंतर दुसरी रिकामी जागा दिली बघा लक्षात द्या 2 नंबर सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट डॅश, सेगमेंट ए सी 3 नंबर सेगमेंट ए सी कॉन्ग्रंट डॅश. त्यानंतर सेगमेंट, आपल्याला सेगमेंटचं नाव दिलं नाही तर आपल्याला घ्यायचं आहे डॅश सेगमेंट बी वाय, सेगमेंट बी वाय. 5th नंबर पहा सेगमेंट डॅश कॉन्ग्रंट सेगमेंट वाय क्यू,
number, segment BW, congruent segment dash, congruent segment dash. आता काय करायचं, हे जे सेगमेंट दिलेत आपल्याला ते सेगमेंट कुणाला कॉन्ग्रुएंट आहेत ते काय करायचं आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचंय. काय म्हणलं, सेगमेंट AB म्हणजे बघा लक्षात घ्या त्याच्याबद्दल जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय, AB म्हणजे एकच डिस्टन्स आहे बरोबर, म्हणजे 1 सेंटीमीटर. आता हे AB 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला सगळ्या सेगमेंट बरोबर घ्यायचं. 1 सेंटीमीटर आहे म्हणजे हे सुद्धा डिस्टन्स किती आहे, एकच आहे, हे सुद्धा एकच आहे, हे सारखंच आहे. सगळे डिस्टन्स कसे, प्रत्येक पॉइंट मधले सगळे डिस्टन्स कसे सारखे, म्हणजे आपल्याला जो AB हा सेगमेंट आहे तो कुणाबरोबर कॉन्ग्रुएंट मानलाय, कुणाबरोबर म्हणजे BC बरोबर मानता येईल, WA बरोबर, XW बरोबर, YX बरोबर, ZY बरोबर, PZ बरोबर, QP बरोबर, ह्या कोणाही एका सेगमेंट बरोबर काय करता येतं आपल्याला, तो जो सेगमेंट आहे तो सेगमेंट काय करता येतो, कॉन्ग्रुएंट घेता येतो. मग मी काय केलं या ठिकाणी सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय म्हणून या ठिकाणी BC होतो. तुम्ही कोणतंही लिहू शकता, असं काही नाही की आपलं BCच उत्तर आहे. तुम्ही WA लिहू शकता, तुम्ही XW लिहू शकता, तुम्ही PZ लिहू शकता, YX लिहू शकता, कारण की या सगळे जे सेगमेंट आहेत हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सेगमेंट आहेत. असं जर सेपरेट आपण जर गृहीत धरलं तर हे 8 सेगमेंट हे एकमेकांना काय तर कॉन्ग्रुएंट आहेत, कारण त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं इक्वल आहे. आलं लक्षात. आता त्यानंतर आपलं सेगमेंट AP पाहिजे. बघा आता सेगमेंट AP म्हणल्यानंतर हा सेगमेंट AP इथून इतकं डिस्टन्स आहे सेगमेंट AP बरोबर. आता या सेगमेंट AP मध्ये किती सेगमेंट आहेत बघा लक्षात घ्या, 1 2 3 4 5 किती सेगमेंट आहेत, 5 सेगमेंट आहे. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये 5 सेगमेंटचा एक सेगमेंट तयार होतो. अशा प्रकारे असा सेगमेंट आपल्याला घ्यायचा आहे की त्या सेगमेंट मध्ये किती सेगमेंट एकत्रित असले पाहिजे, 5 असले पाहिजे. म्हणून मी काय केलं, इथून सुरुवात केली मोजायला बघा लक्षात. 1 2 3 4 5 म्हणजे QW आपल्याला म्हणतोय. कोणता सेगमेंट म्हणतोय आपल्याला, QW. मग आता असा एकच सेगमेंट आहे का की जो सेगमेंट AP ला कॉन्ग्रुएंट आहे, नाही. अशा प्रकारचे आपल्याला वेगळे सुद्धा घेतात. आता सुरुवात मी केली P पासून, तर P पासून 5 मोजायचे, 1 2 3 4 5 म्हणजेच P आपलं हे तर P हे दिलंच आहे, PA AP दिलंच आहे. मग आता Z पासून मोजला आपण 1 2 3 4 5 म्हणजे ZB हा सुद्धा सेगमेंट तुमचा काय होतो या ठिकाणी कॉन्ग्रुएंट होतो. म्हणजे असा मोठा सेगमेंट घ्यायचा आहे की तो सेगमेंट 5 सेगमेंटने काय झाला पाहिजे, एकत्रित झाला पाहिजे. का 5 सेगमेंटने, कारण की आपल्याला जो दिलेला सेगमेंट AP आहे तो हा AP सेगमेंट हा 5 सेगमेंटने एकत्रित केलेला आहे. किती सेगमेंटने, 5 सेगमेंटने एकत्रित केला. म्हणून आपल्याला असा सेगमेंट घ्यायचा आहे की त्या सेगमेंटमध्ये हे 5 सेगमेंट छोटे छोटे 5 सेगमेंट काय झाले पाहिजे, एकत्रित आले पाहिजे. आणि ते एकत्रित आले म्हणजे त्यांची लेंथ कशी होते, सारखी होते, इक्वल होते. म्हणून इथं म्हणलं मी या ठिकाणी सेगमेंट QW अशा प्रकारचा एकच सेगमेंट नाही, वेगवेगळ्या प्रकारचे काय मिळतात आपल्याला या ठिकाणी सेगमेंट मिळतात. AP बरोबर ZA सुद्धा म्हणलं आपण, YB सुद्धा म्हणलंय, त्यानंतर YC म्हणलं आपण, ZB YC या पद्धतीमध्ये वेगवेगळे सेगमेंट सुद्धा आपल्याला इथं काय करता येतात, लिहिता येतात. त्यानंतर AC. आता AC हा सेगमेंट पहा किती सेगमेंटने म्हणलाय, 2 सेगमेंटने, AB आणि BC या 2 सेगमेंटने. मग आता आपल्याला काय करता येईल बघा लक्षात द्या, या ठिकाणी आपल्याला 2 सेगमेंटना तयार झालेले सेगमेंट तयार करायचे, त्यांना कॉन्ग्रुएंट घ्यायचे. मग 2 सेगमेंट बघा लक्षात द्या, XP आणि PZ न तयार झाला कोणता, QZ. म्हणून आपलं ह्याचं उत्तर QZ लिहिते. XW आणि WA न तयार झाला कोणता, XA. म्हणून ह्याचं उत्तर आपल्याला XA सुद्धा लिहिता येतं. X आणि XW आपल्याला या ठिकाणी सेगमेंट तयार झाला कोणता, YW. म्हणून ह्याचं उत्तर काय लिहितात आपल्याला, YW. म्हणजे AC हा 2 सेगमेंट तयार झाला. मग अशा प्रकारचे 2 सेगमेंटना तयार झालेले वेगवेगळे काय करता येतात आपल्याला सेगमेंट इथं तयार घेता येतात आणि ते सेगमेंट या AC या सेगमेंटशी काय होतात, कॉन्ग्रुएंट होतात. मग आपण ह्याच्यातला एक निवडून तुम्हाला जो वाटतो तो काय करता येतो आपल्याला या ठिकाणी लिहिता येतो. मग मी काय केलं, XW आणि WA घेतला किंवा ZY
आणि वाय एक्स घेतला, ह्याच्यापासून तयार झाला कोणता झेड एक्स, म्हणजे हा झेड एक्स काय होईल या ठिकाणी कॉन्ग्रुएंट होईल, म्हणून इथं काय लिहितो झेड एक्स. आलं लक्षात? कारण तुम्ही दुसरं कोणतं नाव लिहू शकता की जो सेगमेंट दोन सेगमेंटनी तयार झालेला आहे. त्यानंतर बी वाय बघा लक्षात, आता बी वाय हा सेगमेंट आहे बी वाय. आता बी वाय हा सेगमेंट किती सेगमेंटनी तयार झाला मोजावं लागेल, 1 2 3 आणि 4, 4 सेगमेंटनी एकत्रित तयार झाला. मग आता इथं सुद्धा जसं आपण दोन सेगमेंटचा एक सेगमेंट तयार केला, तसंच आपण 4 सेगमेंटचा मिळून एक सेगमेंट तयार करायचा. आणि इथं सुद्धा एक आन्सर येणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सेगमेंट मिळतात, आपल्याला फक्त त्यातला एक निवडून घ्यायचा आहे. मग कोणता घेऊ आपण बघा लक्षात द्या, ह्या झेड पासून तयार करू आपण 1 2 3 आणि 4, म्हणजेच कोणता झाला बघा लक्षात द्या 1 2 3 4 म्हणजे झेड ए. मग इथे लिहिता येईल तुम्हाला झेड ए. आता नुसता एकटा झेड ए का बघा, एकटा झेड ए नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं क्यू पी पी झेड झेड वाय आणि झेड वाय एक्स म्हणजे क्यू एक्स सुद्धा असं होऊ शकतो, कारण की 4 सेगमेंट एकत्रित करायचे आणि त्याच्यापासून तयार झालेला सेगमेंट आपल्याला घ्यायचा. त्याला लक्षात. आता त्यानंतर वाय क्यू, आता वाय क्यू बघा लक्षात, हा वाय क्यू. आता वाय आणि क्यू, मग आता वाय क्यू हा जो सेगमेंट आहे किती सेगमेंटने तयार झाला मोजू शकता तुम्ही, 1 2 आणि 3. किती सेगमेंट तयार झाला, 3 सेगमेंटने तयार झाला एक वाय क्यू असेल. आपल्याला सुद्धा काय करायचं, 3 सेगमेंटनं तयार झालेला सेगमेंट तयार करा. मग 3 सेगमेंट तयार झाला, मग मी इकडचं घेतो 1 2 आणि 3 म्हणजे कोणता डब्ल्यू सी, कोणता डब्ल्यू सी. म्हणून इथं काय करू आपण सेगमेंट डब्ल्यू सी. असं तुम्हाला इथून सुद्धा तयार घेता येईल आपल्याला 1 2 3 म्हणजे वाय ए. इथं सुद्धा घेता येतं आपलं 1 2 3 म्हणजे कोणता एक्स बी. कोणताही पॉईंट घ्या आणि त्याच्यापासून आपल्याला 3 सेगमेंट मोजायचे आणि त्यांचा काय करायचा एकत्रित सेगमेंट घ्यायचा. 3 सेगमेंट मोजा, 4 सेगमेंट मोजा, 5 सेगमेंटचा एक सेगमेंट तयार करा. हा 5 सेगमेंटचा एपी, हा 5 सेगमेंटचा एक सेगमेंट तयार झाला. ईबी हा एकाच सेगमेंटचा, म्हणून हे सगळे सेगमेंट हे काय होतात कॉन्ग्रुएंट. आलं लक्षात. आणि त्यानंतर आता बी डब्ल्यू आता इथं बी डब्ल्यू सुद्धा बंद आहे. बरं, बी डब्ल्यू हा 2 सेगमेंट तयार, मग 2 सेगमेंट तयार झालेला कोणता सेगमेंट आहे ए आणि ए बी आणि बी सी, म्हणजेच काय होतो ए सी. असे आपल्याला 2 सेगमेंटने तयार झालेले सुद्धा या ठिकाणी सेगमेंट, एक मोठा सेगमेंट घ्यायचा, तो सेगमेंट हा काय होतो या ठिकाणी कॉन्ग्रुएंट होतो. अशा पद्धतीमध्ये काय करतात आपल्याला या ठिकाणी सेगमेंट कॉन्ग्रुएंट कोणते आहेत ते कॉन्ग्रुएंट काय करायचे घ्यायचे. लक्षात आलं. यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे सर्वांचं डिस्टन्स कसं आहे सारखं इक्वल डिस्टन्समध्ये, हे जे पॉईंट घेतलेले आपण ते इक्वल डिस्टन्समध्ये, आणि आपल्याला सेगमेंट कॉन्ग्रुएंट घ्यायचा आहे. मग एक सेगमेंट किती सेगमेंटपासून तयार झाला तेवढा पाहायचं आणि त्यानुसार आपल्याला त्यांचे काय करायचे कॉन्ग्रुएंट सेगमेंट आपल्याला काय करायचे घ्यायचे. आता त्यानंतर आपलं पुढचं पाहायचं बघा लक्षात घ्या, हे झालं आपलं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता नंतर पुढचं आपल्याला घ्यायचंय हे कोणते कॉन्ग्रुएंट अँगल घ्यायचे. बरं, कॉन्ग्रुएंट सेगमेंट झाला. आता कोणते घ्यायचं आपला कॉन्ग्रुएंट अँगल. कोणते अँगल कॉन्ग्रुएंट आहे, बरं कॉन्ग्रुएंट अँगल, विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बरं, कॉन्ग्रुएंट अँगल, कॉन्ग्रुएंट अँगल. मग आता आपण पोहायला ठिकाणी कॉन्ग्रुएंट अँगल कोणते, कसं कोणत्या अँगलला कॉन्ग्रुएंट म्हणायचे. द 2 angles with equal measure are congruent to each other. बरे, 2 इक्वल मेजरचे जर अँगल असतील तर ते अँगल काय असतात एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपण या ठिकाणी घेतला, मी बघा या अंदाजे घेतला, मी ए बी सी हा अँगल घेतला 90 डिग्रीचा. पी क्यू आर अँगल घेतला मी 40 डिग्रीचा. त्यानंतर एक्स वाय झेड घेतला 90 डिग्रीचा. एल एम एन घेतला आपण 40 डिग्री आणि हा घेतला आपण 50 डिग्री डी. आता ह्याच्यामध्ये जर आपण अँगलचं मेजरमेंट आपण जर पाहिलं तर ज्या 2 अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे
ते दोन अँगल कसे आहेत कॉन्ग्रंट. म्हणजे आपल्याला काय म्हणते की एबीसी अँगल एबीसी हा कॉन्ग्रंट आहे. बरोबर, हे साइन जे आपण दिलं ते कॉन्ग्रंटच आहे. एबीसी हा कॉन्ग्रंट आहे कोणाला एक्स वाय झेड ला. कारण की एबीसी चं जे मेजरमेंट आहे हा जे बॉक्स साइन सिम्बॉल दिला त्या सिम्बॉल नुसार त्याचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट किती आहे 90 डिग्री. आणि एक्स वाय झेड चं मेजरमेंट सुद्धा किती आहे 90 डिग्री. म्हणजे एबीसी आणि एक्स वाय झेड हे जे दोन अँगल आहेत त्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट कसं आहे इक्वल असल्यामुळं ते एबीसी आणि एक्स वाय झेड काय होतात त्या ठिकाणी कॉन्ग्रंट होतात. त्यानंतर पीक्यू आर घेतला आपण. पीक्यू आर अँगल हा कॉन्ग्रंट होतो. कोणाला कॉन्ग्रंट होतो बघा लक्षात घ्या की पीक्यू आर हा अँगल एलएमएन ला कॉन्ग्रंट होतो. कोणता अँगल एलएमएन. काय अँगलला कॉन्ग्रंट होतो कारण त्या दोन्हीचं मेजरमेंट इक्वल आहे. बरोबर आहे. हे जे दोन्ही अँगल आहेत पीक्यू आर आणि एलएमएन हे दोन्ही अँगलचं मेजरमेंट कसं इक्वल आहे 40 डिग्रीचे दोन्ही अँगल्स आहेत म्हणून ते दोन्ही अँगल काय आहेत कॉन्ग्रंट आहेत. आणि त्यानंतर आपण डीईएफ घेतला तर डीईएफ चं मेजरमेंट 50 डिग्री. पण डीईएफ चं मेजरमेंट 50 डिग्री अशा प्रकारचा 50 डिग्रीचा अँगल आपण घेतला नाही. बरोबर, 50 डिग्रीचा अँगल घेतला की तर नाही घेतला. मग या 50 डिग्रीच्या अँगलला इक्वल असणारा अँगल कोणता आहे का आपल्याकडे नाही. म्हणजे याला कोणता कॉन्ग्रंट अँगल मिळतो का. या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगलची पेअर होईल का डीईएफ बरोबर नाही होणार. बरोबर आहे. कारण की या ठिकाणी डीईएफ ला हा कुठल्याही प्रकारचा अँगल तुम्हाला कॉन्ग्रंट मिळत नाही. म्हणून आपल्याला काय माहिती बघा लक्ष द्या की टू अँगल्स विथ इक्वल मेजर आर कॉन्ग्रंट टू ईच अदर. ही लाईन महत्वाची लक्षात घ्या. टू अँगल्स with equal measure are congruent. दोन अँगल जे इक्वल मेजरमेंट मध्ये आहे तर ते अँगल काय असतात कॉन्ग्रंट असतात. आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये रिकाम्या जागेमध्ये फिल इन द ब्लँक साठी काय केलं जातं विचारल्या जातं. आणि पुढे त्यानंतरची आपल्याला ही प्रॉपर्टी म्हणून किंवा ही माहिती म्हणून आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि याच्यावर आधारित आपल्याला काय केलं प्रॅक्टिस सेट काय दिला आपल्याला 7 दिलाय. तो 7 प्रॅक्टिस सेट आपण काय करणार आता पाहणार. प्रॅक्टिस सेट काय घ्यायचं आपल्याला आता 7. प्रॅक्टिस सेट 7 त्याच्यामध्ये आपल्याला पेयर्स लिहायच्यात. कोणत्या पेयर्स लिहायच्यात कॉन्ग्रंट अँगलच्या. प्रॅक्टिस सेट 7 आपण आताच पाहिला. प्रॅक्टिस सेट कोणता पाहिला 6 पाहिला. आता काय करायचं आपलं प्रॅक्टिस सेट 7. मग आता प्रॅक्टिस सेट 7 मध्ये काय दिलंय आपला some angles are given below using the symbols of congruence. Write the name of the pair of congruent angles in this figure. आता फिगर काढू आपण. मी रफ फिगर काढतो बघा लक्षात द्या. या पद्धतीमध्ये जशी फिगर दिली त्यानुसार याला म्हणलं आपण किती डिग्रीचा हा 90 डिग्रीचा अँगल घेतला. हा काय घेतला 90 डिग्रीचा अँगल. बरोबर. आता या अँगलचा या ठिकाणी ओबी हा काय केला या ठिकाणी अँगल बायसेक्टर म्हणून आपण काय अँगल बायसेक्टर म्हणून लक्षात आलं. कारण की हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला 45 डिग्रीचा दिला. बरोबर. कोणता अँगल आहे तो एओबी. एओबी हा जो अँगल आहे तो अँगल आपल्याला किती डिग्रीचा दिलाय 45 डिग्रीचा दिलाय. त्यानंतर ओडी हा एक या ठिकाणी रे काढला बघा. ओडी हा एक रे काढला ओडी. बरोबर. आणि हा किती डिग्रीचा दिलाय 30 डिग्रीचा. आणि हा जो अँगल आहे सगळ्यात मोठा तो कोणता अँगल आहे एओसी. आणि हा अँगल किती डिग्रीचा बघा लक्ष द्या की तो जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे 90 डिग्री. आणि त्यानंतर पी क्यू आर अँगल पी क्यू आर हा 90 डिग्रीचा दिला आपल्याला. त्यानंतर आपण अँगल पी क्यू आर हा 90 डिग्रीचा दिलाय. त्यानंतर आर एस टी
आर एस टी हा अँगल आहे, तो अँगल किती डिग्रीचा आहे? 45 डिग्री, 45 डिग्रीचा. आणि अजून एक एल एम एन हा दिला आपल्याला, इकडे घेऊ आपण एल एम एन. हा अँगल किती डिग्री दिला आपल्याला? 30 डिग्रीचा. बरोबर. आता इथं आता आपल्याला या ठिकाणी कोणते कोणते अँगल कॉन्ग्रंट होतात ते विचारलं. आता बघा लक्षात द्या, पहिला आपण हा अँगल BOC घेतलाय आणि या AOC घेतला. या AOC चा OB हा काय घ्यायचा आपल्याला? अँगल बायसेक्टर. आता दिलं नाही पण आपल्याला या ठिकाणी OB हा अँगल बाय सेगमेंट किंवा रे इथं लिहितो मी, रे OB इज अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता? AOC. AOC या अँगलचा BO किंवा OB हा काय? अँगल बायसेक्टर आहे. आणि अँगल बायसेक्टर असल्यामुळं या ठिकाणी अँगल AOB हे कॉन्ग्रंट अँगल कोणता होतो? BOC. बरोबर. हा एक पेअर आपल्याला इथे माहिती आहे. BOC अँगल AOB आणि BOC हा काय? या ठिकाणी कॉन्ग्रंट होईल, कारण OB हा काय? अँगल बायसेक्टर आहे. बरोबर. म्हणून AOB आणि BOC या ठिकाणी काय होतो? कारण अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर म्हणजे की तो काय करतो? त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट तयार करतो. म्हणून AOB हा 45 डिग्रीचा दिला, तर BOC सुद्धा किती असला पाहिजे? 45 असला पाहिजे. मग आता हा जर 45 आहे तर AOC किती आहे? बघा लक्षात द्या, AOC हा अँगल AOC कॉन्ग्रंट अँगल. आता हा AOC किती डिग्रीचा असला पाहिजे? का 90 डिग्रीचा असला पाहिजे? कारण की AOB हा अर्धा जो अँगल आहे तो 45 आहे आणि पूर्ण जो अँगल आहे तो कितीचा व्हायला पाहिजे? 90 डिग्रीचा. मग AOC जर 90 डिग्रीचा असेल तर PQR किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. each angle is 90 डिग्री. बरे, हे दोन्ही अँगल किती डिग्रीचे? 90 डिग्रीचे असल्यामुळं काय केलं या ठिकाणी? हे दोन्ही आपण काय म्हणत ना या ठिकाणी की इक्वल अँगल किंवा कॉन्ग्रंट आहे. आणि हे दोन्ही काय? each angle is किती? 45 डिग्री. प्रत्येक अँगल किती डिग्रीचा? हा AOB BOC चा 45 डिग्रीचा. लक्षात. आता त्यानंतर हे झालं, त्यानंतर आपल्याला बघायला लक्षात काय दिलं की 45 डिग्रीचा म्हणल्यानंतर RST सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉन्ग्रंट घेता येईल. कुणाला? AOB ला सुद्धा घेता येतो आणि DOC ला सुद्धा घेता येतो. म्हणून इथे काय करायचं या ठिकाणी अँगल सेपरेट घेऊन टाकू. AOB कॉन्ग्रंट अँगल RST. त्यानंतर 4 नंबर अँगल BOC कॉन्ग्रंट अँगल RST. each angle is 45 डिग्री. प्रत्येक अँगल जो आहे तो किती डिग्रीचा आहे? 45 डिग्रीचा आहे. म्हणून AOB आणि RST, BOC आणि RST सुद्धा काय होतं त्या ठिकाणी? कॉन्ग्रंट होतं. आता काय राहिलं फक्त आपलं LMN आणि DOC. कारण DOC किती आहे? 30 डिग्री आणि LMN सुद्धा किती आहे? 30 डिग्री. म्हणून इथं काय म्हणतात आपल्याला? 5th नंबर घ्या आता, अँगल BOC कॉन्ग्रंट अँगल LMN. कशामुळे म्हणायचं? each angle is 30 डिग्री. किती डिग्रीचा? प्रत्येक अँगल हा 30 डिग्रीचा आहे. बरं. त्यांचे मेजरमेंट आणि त्यांच्या मेजरमेंट वरून आपल्याला असं लक्षात आलं की ते काय? कॉन्ग्रंट आहे. कारण हे दोन्हीचं मेजरमेंट AOB आणि BOC चं 45 डिग्री 45 डिग्री म्हणून दोन्ही कॉन्ग्रंट झाले. ह्या दोन्हीचं 90 डिग्री म्हणून दोन्ही कॉन्ग्रंट झाले. आता त्यानंतर AOB आणि RST हे दोन्ही 45 डिग्रीचे. BOC आणि RST हे दोन्ही काय आहेत? 45 डिग्रीचे. म्हणून हे सुद्धा कॉन्ग्रंट झाले. आणि इथं DOC आणि LMN या ठिकाणी काय?
30 डिग्रीचे असल्यामुळे ते सुद्धा काय झाले कॉन्ग्रंट झाले. म्हणजे आपण काय पाहिलं बघा लक्षात द्या की कॉन्ग्रंट सेगमेंट पाहिलं. कोणत्या सेगमेंटला कॉन्ग्रंट सेगमेंट म्हटलं? द सेगमेंट ऑफ इक्वल इन लेंथ आर कॉल्ड कॉन्ग्रंट सेगमेंट. And which angles are congruent? The two angles or which angles are measures are equal, then these angles are called congruent angle. If two angles of equal measure, which angles which are in equal measure, they are called the congruent angle. आणि आता कोणतं पाहायचं बघा लक्षात द्या आपलं. आता शेवटचा पार्ट आहे कोणता? कॉन्ग्रन्स सर्कल. म्हणजे कॉन्ग्रन्स सर्कल बघा लक्षात द्या. ही कॉन्ग्रन्स सर्कल कोणाला म्हणलं आपण? हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट 7. बरोबर. आता कॉन्ग्रन्स सर्कल पाहायचं. कॉन्ग्रन्स सर्कल जसं आपण कॉन्ग्रंट सेगमेंट पाहिले, जसं कॉन्ग्रंट काय केलं या ठिकाणी अँगल पाहिले, तसं आपल्याला काय करायचं या ठिकाणी कॉन्ग्रन्स सर्कल. आता कोणते कोणते कॉन्ग्रन्स सर्कल बघा. ही कॉन्ग्रन्स सर्कल म्हणजे कोणते सर्कल? बरं. मग कॉन्ग्रन्स सर्कल कोणाला म्हणलं आपण? कॉन्ग्रन्स सर्कल की जे सर्कल्स हे काय आहेत इक्वल रेडियाचे आहेत. आता जसं सेगमेंट इक्वल लेंथचा आहे, अँगल इक्वल मेजरचे, आता सर्कल इक्वल रेडियाचे, ज्यांचं रेडियस इक्वल आहे असे काय करायचे या ठिकाणी आपल्याला सर्कल घ्यायचे. मग आता मी काय केलं 2 सेंटीमीटर और 3 सेंटीमीटर एक सर्कल घेतला. या पद्धतीमध्ये आपण काय करू इथं सर्कल घेतला. त्यानंतर थोडं काय केलं तसं डिस्टन्स वाढवलं. आता 5 सेंटीमीटरचा घेतला दुसरा. बरं. कोणता घेतला आपण? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरचं आपण काय केलं या ठिकाणी सर्कल घेतलं, रेडियस असलं. त्यानंतर दुसरं आपण कोणतं घेतलं? आपण इथं 3 सेंटीमीटर असलेलं हे 3 सेंटीमीटरचं एक पॉईंट इथं घेऊ आपण, त्या पॉईंटवर ठेवून देऊ. आणि 4 सेंटीमीटर घेतलं. बरं. 3 सेंटीमीटर घेतलं. हे 3 सेंटीमीटरचं एक काय केलं आपण इथे एक सर्कल घेतलं आणि या सेंटीमीटरचं एक इक्वल याचं काय केलं आपण सर्कल घेतलं या पद्धतीमध्ये. आणि ते सर्कल घेऊन रेडियस घेऊन काय केलं या ठिकाणी सर्कल तयार केलं. आता त्यानंतर 5 सेंटीमीटरचं घेतलं आपण सर्कल. याची रेडियस किती आहे? 5 सेंटीमीटर. इथे घेऊन टाकू आपण. बरं. या पद्धतीमध्ये 5 सेंटीमीटरचं काय केलं आपण सर्कल घेतलं आणि ते सर्कल बरे हे इथं 5 सेंटीमीटर. आता ए 1 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आहे. हे किती आहे? 5 सेंटीमीटर. हे 3 सेंटीमीटर आणि हे घेतलं आपण किती? 5 सेंटीमीटर. मग आता कोणते कोणते सेगमेंट आहेत? ह्याला ए, इथं बी, इथं सी आणि ह्याला काय म्हणतो आपण डी. मग आता इथं काय म्हणते? A and C are congruent. A and C. A and C. Second number. B and D are congruent. म्हणजे हे काय म्हणता येतं आपल्याला? कॉन्ग्रंट म्हणता येतं. का कॉन्ग्रंट म्हणता येईल आपल्याला? कारण त्यांच्यामधली जी रेडियस आहे ती रेडियस कशी इक्वल आहे. म्हणजे ज्या सर्कलची रेडियस इक्वल आहे ते सर्कल आपण काय म्हणलं? कॉन्ग्रंट सर्कल असतं. एवढं लक्षात राहू द्या. याच्यावर आपल्याला कुठली प्रॅक्टिस सेट वगैरे काही दिलेलं नाही. फक्त आपल्याला लक्षात आलं की सेगमेंट कॉन्ग्रंट कोणते म्हणलं आपण? की ज्यांची लेंथ कशी आहे? इक्वल आहे
ते सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत, कॉन्ग्रंट टू इच अदर. ज्या अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे ते अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. दीज अँगल्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर आणि विच सेम रेडियस आर ऑफ सर्कल दे आर कॉन्ग्रंट सर्कल. अशा प्रकारचं म्हणजे ज्यांची रेडियस काय इक्वल आहे अशा प्रकारचे जे सर्कल आहे ते सर्कल या ठिकाणी काय कॉन्ग्रंट आहे. इथं आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पूर्ण होत आहे.